वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने भ्रष्ट व निष्क्रिय प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन। सोलापूर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिनापासून सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर पूनम गेट येथे संदशीर मार्गाने भ्रष्ट व निष्क्रिय प्रशासनाविरोधात एक दिवसीय लाक्षणिक निषेध धरणे आंदोलन करण्यात आले। प्रमुख मुद्दे: रमाई आवास योजनेत अन्याय, सोलापूर महापालिका हद्दीतील कुमठे व सोरेगाव झोपडपट्टीतील पात्र लाभार्थ्यांना 7/12 उतारा, घोषित अघोषित झोपडपट्टी अशा जाचक अटी घालून योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप। ड्रेनेज कामातील घोटाळा: कुमठे येथील एकाच ड्रेनेज कामाचे 2 वेळा बिल काढून शासन व नागरिकांची फसवणूक केल्याचे सबळ पुरावे असतानाही 6 महिन्यांपासून कारवाई केल्याचा आरोप। वसतिगृहातील गैरव्यवहार: समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अधिपत्याखालील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह सम्राटनगर मजरेवाडी येथे झालेल्या गैरव्यवहाराबाबत ठोस पुरावे सादर करूनही 1.5 वर्षांपासून कारवाई प्रलंबित। बोगस डॉक्टर प्रकरण: आरोग्य विभाग आणि ग्रामीण पोलीस विभागाने मल्लिकार्जुन भीमाशंकर कुंभार तांदुळवाडी यांच्या विरुद्ध फेर नोंद असूनही 1.5 वर्षांपासून कोणतीही ठोस कारवाई केल्याचा आरोप। मागण्या: सोलापूर महापालिका क्षेत्रातील सर्व अनुसूचित जाती जमातीच्या झोपडपट्टीतील पात्र लाभार्थ्यांना जाचक अटी रद्द करून रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा। कुमठे ड्रेनेज घोटाळ्यावर 6 महिन्यांपासून प्रलंबित असलेली कारवाई तात्काळ करावी। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृहातील गैरव्यवहारावर 1.5 वर्षांपासून प्रलंबित कारवाई त्वरित करावी। बोगस डॉक्टर मल्लिकार्जुन कुंभार यांच्या विरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करावी। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जनता जागी झाली की भ्रष्टाचार पळून जातो आणि हा लढा सत्य, न्याय व जनहितासाठी सुरूच राहील। आज साधारण 20 ते 22 लोक आंदोलन करत आहेत। यामध्ये सर्वांचा शासनाविरोधात रोष आहे। तुमचे मागण्या मान्य करत नाही किंवा भ्रष्टाचाराबाबत सगळ्यांची तक्रार आहे। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं एकच म्हणणं आहे की भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे। या देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाले तर देखील आज सगळ्यात भ्रष्टाचारापासून आम्हाला मुक्तता आणि स्वातंत्र्य कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे। आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सरदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त भारत देश करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आम्ही सर्व जनतेला आव्हान करत आहोत की आपण सर्वजण या लढ्यात सर्वजण सामील होऊन बाळासाहेबांचे हात बळकट करा आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्या। सरकारी कामकाज करतात तेच अधिकारी आहेत जे हाताला धरून अन्याय